विद्यार्थी ही चूक करत आहेत की सध्या सगळा अभ्यास किंवा बाकीच्या गोष्टी बंद करून फक्त पळत आहेत. लक्षात घ्या, तुमची मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी पासून चालू होत आहे, परंतु 11ला संपणार नाही. तुम्ही प्रत्येकानं 2-2, 3-3 ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं परीक्षा होणार आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या वेळी आहेत. ज्या दिवशी तुमचं 2-2 ठिकाणी ग्राउंड येणार, तुम्हाला सवलत मिळणार आहे. अनेक जणांची मैदानी चाचणी ही अगदी मे-जून पर्यंत जाणार आहे आणि त्यानंतरच तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मैदानी चाचणी न करता मैदानी चाचणी सोबत तुमचा अभ्यास व्यवस्थित ठेवा, कारण तुमची लेखी परीक्षा जरी मार्च मध्ये चालू होणार असली तरी तुमची लेखी परीक्षा जून-जुलै महिन्यापर्यंत जाणार आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जिथे जास्त जागा आहेत तिथं खूप दिवस जातात आणि त्याच्यामुळे तुमची लेखी परीक्षेचा शेवटचा टप्पा जून-जुलैमध्ये होणार आहे. पहिला टप्पा मात्र मार्चमध्येच होणार आहे. त्यामुळं जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही, मनाचं समाधान होत नाही, तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आम्ही तेच सांगतोय की एकदम 2 टाइम ग्राउंड करू नका किंवा फक्त ग्राउंड करू नका, तर त्याच्यासोबत तुम्ही रिव्हिजन द्या, पीवायक्यू सोडवा. पीवायक्यू साठी तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, पण आम्ही सांगतो की पांढऱ्या घोडा काळा घोडाशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला ऑफर आहे ऑनलाईन क्लास आणि टेस्टवर. तुम्ही याचा नक्की फायदा घ्या.